आपण पाहताय आणि तदनंतर त्यांच्या माध्यमातूनच प्रथम आणि सेकंड क्रमांकाची ट्रॉफी देखील आपण पाहताय या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आली आहे. मनापासून धन्यवाद साहेब, कारण की साद नजे यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं पहिली DPL या वर्षाची आपण पाहिली याच मैदानावरती आपण, आणि तदनंतर मात्र अनेक स्पर्धा खऱ्या अर्थानं साद नजे यांच्या माध्यमातून आपल्याला याच मैदानावरती होताना पाहायला मिळतात. सेकंड राऊंडची मॅच मैदानाच्या आतमध्ये अफजल टिवाले चषक 2026 पर्व पहिलं. अगदी जर पाहायला गेलं तर अंतिम रात्र या स्पर्धेची, शेवटची रात्र, अंतिम पडाव, अंतिम टप्पा, अंतिम क्षण या स्पर्धेचा आपण पाहताय. सेकंड राऊंडची पहिली मॅच एकीकडे तुम्ही पाहताय आई गावदेवी नारेन आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान सरवली या दोन टीम दरम्यान ती सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला इथून पाहायला मिळते आहे. सॅकिंग एंडवरती स्वप्नील आहेत आणि नॉर्थ सॅक एंडवरती आपण पाहताय फलंदाज प्रेमनाथ. सर जसा पहिला बॉल डिलेवर्ड होईल टायमर या ठिकाणी लागला जाईल. टाइम या ठिकाणी लगेच आमचे स्कोरर त्या ठिकाणी काउंट करायला सुरुवात करतील. ओ पहिला बॉल मिड ऑनच्या डोक्यावरून केलाय, लॉंग ऑन सीमा पार, वन बाउन्स, चौकार. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय चौकार झालाय. चौकारानं अकाउंट ओपन केलंय फलंदाज स्वप्नील. दुर्गेश पाटील यांच्याकडून आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या नारायण टीमला अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5,005 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळते. बॉल हातातून जसं असं वाटलं की आता मात्र निसटते की काय, लगेच आपण पाहताय स्वप्नील दुसऱ्या धाबेसाठी रेडी होता, परंतु नॉर्थ सेकंडवरतून अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी प्रेमनाथनं त्याला परत पाठवलंय. एकच धाव इथून पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 5 वरती. हो यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केलाय. डीप मध्ये फिल्डर नाही आहे, बॅकहँड एरिया, बॉल सरळ चाललाय इनफिल्डच्या डोक्यावरून, धावा मिळतील 4, चौकार. पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये अगदी आपण पाहताय दोनही फलंदाज इथून मात्र पॉवरफुल बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर पाहायला गेलं तर स्वप्नीलच्या बॅटमधून पहिला बॉल फेस करत असताना चौकार आला, त्यानंतर मात्र प्रेमनाथ स्ट्राईकवरती आला, त्याच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाशच्या पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहता आतापर्यंत धावा आल्यात त्या मात्र 9. 3 बॉल झालेत, 9 धावा धावफलकावरती आहेत. हो इथून आपण पाहता एज लागली आहे, पकडली आहे कॅच, एज आणि ठिकाण, फलंदाज बाद, पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रेमनाथ आउट. धावा धावफलकावरती 9 आला, विकेट 1 आली आहे नारायण टीमची. हो वाईट बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 10 वरती. 10 धावा, एक चांगली मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहताय अगदी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आणखीन एक हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. एकीकडे श्री 11 चांदई आणि त्यांच्या विरोधामध्ये बडबल B+. ओ लाऊड अपील, पंचांचं फिंगर अप झालाय, फलंदाज बाद, दुसरा आदरा मिळतोय नारायण टीमला. 10 या धावसंख्येवरती अगदी आपण पाहताय दुसरा आदरा मिळतोय. बरोबर एस्टनच्या समोर सापडलेत, ब्लम सापडलेत, लेग बिफोरच्या साह्यानं LBW, फलंदाज इथून बाद होतील. अगदी आपण पाहताय मयूर मात्रे मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 9 बॉलमध्ये तब्बल 23 धावा बनवल्या होत्या मयूर मात्रेनं मागच्या मॅचमध्ये. ते आता मात्र 0 धावसंख्येवरती बाद झालेत. इतकी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला जय हनुमान सरवली टीमची पाहायला मिळतीये.
पहिलं षटक आपण पाहताय. अविनाश पहिल्या 3 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. चांदई श्री 11 चांदई आणि त्यांच्या विरोधामध्ये भडबल B+ नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे आणि जसा टॉस होईल तसे मात्र आपण आयोजकांशी देखील संपर्क साधा आणि तदनंतरच मात्र मॅच आपली सुरू होईल. सॅकिंग एंडवरती यावेळी आपण पाहताय. ओ लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवला. फिल्डर आहेत. ओ एफर्ट्स काय कमालीची फिल्डिंग पाहायला मिळतीये. बॉलला अगदी आपण पाहताय आतमध्ये ढकललाय. स्वतःला पूर्णपणे सेट केलं. बॉलवरती झोकावून दिलं आणि बॉलला मात्र त्यांना आतमध्ये ढकललं आणि पंच इथून सांगतात की त्यांना चेक करायचं. थर्ड अंपायर आता तिसऱ्या पंचांकडे अगदी आपण पाहताय. हा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळेल. MTC लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून आपण हा डिसिजन या ठिकाणी चेक करतोय. खुरम नजे सर या ठिकाणी आपण पाहताय तो डिसिजन या ठिकाणी चेक करतात. हा षटकार आहे की मात्र बॉलला सेफ केलाय, आतमध्ये ढकललाय, परंतु एफर्ट चांगले होते त्या ठिकाणी. अगदी पाहायला गेलं तर डीप काऊ कॉर्नरमध्ये अगदी आपण पाहताय. बाकीचे कोणी येऊ नका, फक्त आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी चेक करतायत. तो डिसिजन योग्य, तो डिसिजन अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार आहे. 6 धावा असतील या बॉलवरती. अगदी बराचसा वेळ खऱ्या अर्थाने घेतला गेला हा डिसिजन चेक करण्यासाठी आणि तदनंतर मात्र योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचतोय. 6 धावा आल्यात. षटकार आहे. षटकारानंतर धावसंख्या धावफलक्यावरती आले ते अगदी आपण पाहताय. 16 धावा धावफलक्यावरती आहेत. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला यावेळी. अगदी आपण पाहताय समीर हजारी या फलंदाजाच्या बॅटमधून हा षटकारच पाहायला मिळाला आहे. धावसंख्या एकंदरीत 16 झाली आहे. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आहे. अविनाशचं षटक समाप्त झालंय. अविनाशनं धावा खर्च केला ते अगदी आपण पाहताय. 16 विकेट्स आल्यात ते अगदी आपण पाहायला गेले तर दोन महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने जरूर मिळवल्यात, परंतु 16 धावा देखील त्यांना खर्च केल्यात. सेकंड ओव्हरला आता इथून सुरुवात होती आहे. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. आता इथून खऱ्या अर्थानं रेग्युलर षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज परेश आपल्याला इथून पाहायला मिळतात. जय हनुमान सरवली टीमकडनं परेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरमध्ये समोर जर पाहायला गेलं तर फलंदाज स्वप्नील ऑन स्ट्राईक आहेत. हो, स्वप्नीलसाठी हा बॉल अगदी आपण पाहता वेगवान होता, वेगानं बीट केलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर बरोबर स्वप्नीलची मात्र ती लेंथ, त्याचा बॅटिंगचा पूर्णपणे ट्रान्स या ठिकाणी ओळखल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये तो डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथून शॉर्ट बॉल होता. शॉर्ट आर्म पुल केलाय.
फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्याच मिळतील. 4 धावा आल्यात. चौकार. स्वप्नील स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. अगोदरचा बॉल जर पाहायला गेला तर अगदी थोडासा पुढे होता, तिथून मात्र बॉलनं टेक ऑफ करत असताना एसटी रक्षकाकडे निघाला, परंतु हा बॉल जर पाहायला गेला तर अगदी शॉर्ट बॉलच होता. जरी या बॉलवरती हाईट कमी होती परंतु बरोबर ॲडजस्ट केलं आणि स्वप्नीलला बरोबर बॅकहँड एरिया शोधली आहे. लॉंग लेगमध्ये कोणताही फिल्डर नाही आहेत, तिथून मात्र 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 4 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचले ते 20 वरती. 20 धावा धावफलकावरती. सेकंड राऊंडची मॅच आहे आणि या सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नारायण टीमला, आई गावदेवी नारायण टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते आहे. 2 विकेट्स आल्यात. अगदी आपण पाहताय प्रेमनाथ आणि मयूर मात्रे बाद झालेत, परंतु स्वप्नील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्वप्नीलचा हा फटका मिस टायमिंग राहिला. ओ कॅच ड्रॉप. स्वप्न पाहिलं होतं गोलंदाजानं, अगदी चूर चूर झालाय. स्वप्नीलची विकेट इथे आली असती. क्षेत्ररक्षकानं अगदी आपण पाहताय कॅच ड्रॉप केली आहे. कोणाची कॅच तुम्ही ड्रॉप केली आहे? जो सलामीला मैदानाच्या आतमध्ये गेलाय, ज्याच्या बॅटमधून अगदी आपण पाहताय 2 चौकार आलेत, त्याला इथून तुम्ही जीवदान दिलंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 22 संधी मिळाली आहे, जीवदान मिळालंय स्वप्नीलला. त्या संधीचं सोनं केलं जाईल का? समोर आपण पाहताय पुन्हा एकदा परेश. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला गॅपमध्ये ढकलला, गॅप शोधले, बॉल चाललाय डीप मिड विकेटला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. संधी मिळाली, त्या संधीचं सोनं तर करणारच. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 26 वरती. 26 फ्लाय होते. आता धावसंख्या वेगानं पुढे चालली आहे. जिथे खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स आल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्येच इथून आपण पाहताय स्वप्नीलनं तो गेअर चेंज केला. एक चांगली धावसंख्या, एक चांगली टोटल आत्तापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते आहे. बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी नारायण टीमची पहिली मॅच दोन्ही टीम जिंकल्यानंतर मात्र सेकंड मॅचमध्ये एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात, एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओ समोर लॉंगॉनला बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. कॅच सोडले तुम्ही स्वप्नीलची आणि त्या जखमेवरती अगदी मीठच चोलतोय. षटकार हॅट्रिकसाठी दुर्गेश पाटील. ओ याबली ब्लॉक होल मध्ये टाकला, बरोबर एशियनच्या समोरच सापडला. लेग बिफोरच्या साह्यानं LBW. आणखीन एक फलंदाज बाद. स्वप्नील आउट. मोठी विकेट आली आहे. नेक्स्ट मॅच श्री 11 चांदई आणि त्यांच्या विरोधामध्ये भडवल B+. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. बरोबर 16च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये 32 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतात. त्या बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी नारायण टीमच्या. चला सरवली टीमचे 12 प्रतिनिधी आपण पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. रेडीच राहा आपण.
जाबाबाई यांचं आगमन झालंय. पुनश्च एकदा जाबाबाई यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. खऱ्या अर्थानं A1 जोडी चषक अगदी तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये पाहायला मिळेल. जावेदबाई आणि बबलूबाई ही A1 जोडी हा चषक तुम्हाला या मैदानावरती अगदी थोड्याच दिवसांमध्ये पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला त्या ठिकाणी टी शर्ट्स दिले जातील आणि प्रत्येक टीमच्या 12 खेळाडूंना त्या स्पर्धेमध्ये जेवण देखील असेल. परंतु त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पहिल्याच मॅचमध्ये 8च्या 8 संघांना त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तुम्हाला 8 टीमला टी शर्ट्स असतील, तुम्हाला 8 टीमला ती जेवणाची व्यवस्था असेल. परंतु पहिल्या मॅचलाच त्या 8ही टीम त्या ठिकाणी उपस्थित पाहिजेत. परंतु प्रवेश फी ही तेवढीच असणार आहे, त्याच्यामध्ये काहीच वाढ नसणार आहे. जयेश गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहता. जयेशला तुम्ही पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती. अफजल टिबाले अफजल टिबाले सर. ओ मिस टायमिंग आहे, हवेमध्ये पकडली कॅच, फलंदाज बाद. चला श्री 11 चांदई आणि बडवल B+ आपण कैफ खो त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अगदी तुम्ही पाहू शकता MTC लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन एक कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला दाखवलं जात आहे. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह अगदी टेक्निकल रूममध्ये तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी कुणाल मात्रे आमचे स्कोरर अगदी आपण पाहताय नितेश टरे सर त्या ठिकाणी तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समधून पाहायला मिळतात. संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला MTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी दाखवलं जात आहे. कैफ आपण व्यासपीठावरती या चांदई आणि बडवल B+ या दोन्ही टीमचे कर्णधार आपल्याशी संपर्क साधतील. हो समोर समोर आलाय बॉल, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. थोडंसं फंबल झालंय. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न पाठीमागे पाठवलाय. रिक्स होती या दाबेमध्ये, ती कंप्लीटच झाली नसती. हे बायतीय परत पाठवलंय. एक सिंगल दाब आली आहे. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 33 जाबा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 33 जाबा धावफलकावरती आल्यात. सॅकिंग एंडवरती आता यावेळी तुम्हाला पाहायला मिळतील फलंदाज वैभव पाटील. नॉट सेकंडवरती अगदी आपण पाहताय विकी माने एक चांगले गोलंदाज आहेत, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. वैभव पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय गोलंदाज जयेश. हो यावेळी उडवलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. 6 धाबा आल्या. 6 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले. 39 धाबा धावफलकावरती आल्यात. पहिलं सत्र अजूनही चालू आहे सर. एक सत्राच्या समाप्तीनंतर आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत.
हो, इथून देखील चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला. डॉट बॉल आल्यानंतर 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या अगदी आपण पाहताय 39 धाबा धाव फलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धाबा धाव फलक्यावरती. बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारेन टीमच्या धावा 4 बाद 39 धाव फलकावरती. बरोबर इथून जर पाहायला गेलं तर 15 मिनिटांमध्ये ते पहिलं सत्र इथून समाप्त झालंय. सॉरी, 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. आता शेवटच्या ओव्हरमध्ये तुमच्याकडे फक्त 5च मिनिटांचा अवधी उरला आणि ते देखील तुम्हाला आता कंप्लीट करायचे. बरोबर वेळेमध्ये चाललोय कारण की टायमिंग या ठिकाणी सेट केला गेला होता. 10 वाजून बरोबर 50 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाहता आता बरोबर 11 वाजून 4 मिनिटे झालेत. शेवटचं षटक सागर. हो, यावेळी अगदी आपण पाहताय पॉइंट मधून बॉलला काढलाय. कव्हर पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतील त्या अगदी आपण पाहताय 2 डकआउट मधून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कॉल केला जातोय. धावसंख्या धाव फलकावरती 41 आल्यात. 41 41 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. शेवटची रात्र आहे आज या स्पर्धेची. शेवटच्या रात्रीमध्ये अगदी आपण पाहताय संपूर्ण रायगड, ठाणा, पालघर या विभागामधून हे सगळे संघ आज खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवरती अफजल टिवाले चषक 2026 मध्ये खेळताना पाहायला मिळतील. सॅकिंग घेण्यावरती आता फलंदाज विकी माने. ओ बोल्डेम फलंदाज बाद परफेक्ट यॉर्कर आला सागर. काय जबरदस्त यॉर्कर पाहायला मिळाला. टो क्रशिंग यॉर्कर इथून आपण पाहताय. फलंदाज बाद विकी माने. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन फुल करायचा होता परंतु वेग होता या बॉलवरती आपण पाहताय. सागर यांच्याकडे वेग अप्रतिम आहे आणि त्या वेगाचा वापर अगदी अचूकरित्या इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर एखादा बॉल फुड्यामध्ये टाकला जातो, एखादा बॉल शॉर्ट ऑफ लेनवरती, एखादा बॉल गोल्डन स्पॉटवरती, एखादा बॉल यॉर्कर देखील पाहायला मिळाला आहे, एखादा वाईड यॉर्कर देखील पाहायला मिळाला आहे. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर पूर्णपणे मिश्रणामध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे ती सागर यांची. शेवटच्या षटकामध्ये सागर आलेत. 3 बॉल आतापर्यंत झालेत. हो, यावेळी लोअर फुल टॉस लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. तकदीर मात्र आपण पाहताय ऑन स्ट्राईक आहेत. पहिला डॉट बॉल झाला त्यानंतर मात्र आक्रमण चढवलं. इथून अगदी आपण पाहतोय तो षटकारच झालाय. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47. 47 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी नारेन टीमच्या धाव फलकावरती 5 विकेट आल्यानंतर
7व्या क्रमांकावरती आलेले अगदी आपण पाहताय दगदीर म्हात्रे यांच्या बॅटमधून षटकार आलाय सागर यांच्या विरोधामध्ये फुलटॉस बॉलवरती. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल वेगानं टाकलाय. स्ट्राईक हवी आहे. इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. विकेट आली आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी असेल पहिल्या सत्रातील. धावसंख्या धावफलकावरती 47-47 वरती आपल्याला पाहायला मिळते. 6 विकेट्स आल्यात बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी नारायण टीमच्या. जे हनुमान सरवली टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. विकेट आल्या परंतु त्या धाबा बचावू शकले नाहीयेत कारण की आत्तापर्यंत 47 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये नारायण टीमनं अगदी आपण पाहताय कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं होतं मापोली टीमला आणि त्या धाबा मात्र सहजरित्या चेस देखील केल्या होत्या. 37 धावसंख्येचं टार्गेट अगदी सहजरित्या चेस झालं होतं. आता मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते 24 बॉलमध्ये. हो सॉरी अजूनही एक बॉल बाकी आहे. हो चांगलाच बॉल टाकलाय. इथून देखील अगदी आपण पाहताय धाव घेण्याचा तो प्रयत्न परंतु इथे रनआउटची ती विकेटच पाहायला मिळते. म्हणजे अगदी 24 बॉलमध्ये धावा आल्या त्या 47 आणि टार्गेट आहे ते मात्र 48 या धावसंख्येचं जय हनुमान सरवली टीमच्या अगेन्स्ट. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय अफजल टिवाले चषक ही स्पर्धा खऱ्या अर्थानं MTC लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि ते MTC लाईव्ह खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं आहे ते सन्माननीय सातबाई नजे यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. श्री 11 चांदई आणि त्यांच्या विरोधामध्ये बडबल B+. उभा राहून मित्रांनो आणखीन एक रजनी स्पर्धा याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहताय शादाबाई नजे पुरस्कृत आमदार चषक 2026 ही स्पर्धा याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 22 मार्च ते 27 मार्च या कालावधीमध्ये ही स्पर्धा तुम्हाला याच मैदानावरती पाहायला मिळेल. त्या स्पर्धेची प्रथम क्रमांक असेल 1,20,000, द्वितीय क्रमांक असेल 60,000, तृतीय क्रमांक असेल 35,000, चतुर्थ क्रमांक असेल 35,000, पंचम क्रमांक असेल 30,000 आणि 6वा क्रमांक असेल 30,000. या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असेल ती मात्र 15,000. या स्पर्धेमध्ये येणाऱ्या 48 संघांना प्रवेश दिला जाईल. या स्पर्धेमध्ये मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असेल, बेस्ट बॅट्समनसाठी सायकल असेल, बेस्ट बॉलरसाठी देखील सायकल असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट शूज असतील. आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर संपर्क करायचा आहे तुम्हाला राजेंद्र भोईर, परेश तरे आणि बबलू नजे. एक चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहताय मार्च महिन्यामध्ये तुमच्या भेटीस येणार आहे. 22 मार्च ते 27 मार्च या कालावधीमध्ये ती स्पर्धा तुमच्या भेटीस येईल. ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये प्रवेश हवाय त्यांनी राजेंद्र भोईर, परेश तरे आणि बबलू नजे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ऑलमोस्ट टीम तर इथे झालेले आहेत कारण की या स्पर्धेमध्ये शेवटच्या रात्रीमध्ये अगदी आपण पाहताय गोरसई B असेल, त्यानंतर टेंबिवली असेल, त्यानंतर सांबार्ली असेल, असे बलाढ्य संघ सावले असेल, असे बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. शेवटच्या रात्रीमध्ये सगळे या संघांना पॅकर्स आहेत आणि त्या पॅकर्सने खऱ्या अर्थाने संघ पॅक केलेत. असे 8 संघ तुम्हाला शेवटच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला वाकलन संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. हे सगळे खऱ्या अर्थानं नामांकित संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील.
नेक्स्ट मॅच आणखीन एक तुम्हाला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये दोनही कर्जत मधल्या सुपरस्टार्स टीम एकमेकांच्या विरोधामध्ये तुम्हाला भिडताना पाहायला मिळतील. एकीकडे तुम्ही पाहणार आहात श्री 11 चांदई आणि त्यांच्या विरोधामध्ये सन्माननीय अमरजी बाबर साहेबांनी पुरस्कृत केलेला अमरजी बाबरे साहेबांनी पुरस्कृत केलेला प्रियांश 11 बडवल B+ संघ. चला बडवल B+ आणि चांदई टीम आपण टॉससाठी यायचे. कर्णधार श्री 11 चांदई, प्रियांश 11 बडवल B+ दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. प्रियांशी 7 बाय नजे यांच्या शुभाचे टॉस आपण या ठिकाणी करतोय. प्रियांशी 11 बडवल B+ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 जयशंकर चांदई, अरुण मामा यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेमध्ये जे वायफायची सुविधा या ठिकाणी केली जाते ते अरुण मामा यांच्या शुभाचे नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टेल प्रियांशी 11 बडवल B+ टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय, म्हणजे बॅटिंग करायची आहे श्री 11 जयशंकर चांदई टीमला पहिल्या सत्रामध्ये. जशी मॅच समाप्त होईल तसे लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. मित्रांनो, शादाबाई नजे पुरस्कृत आमदार चषक 2026 ही स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला जेवणाची सोय, जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली आहे. विकेट हॅट्रिक साठी दुर्वेश पाटील यांच्याकडनं 5,005 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु इथे पहिलाच बॉल फेस करत असताना फलंदाज प्रशांत यांच्या बॅटमधून आलाय हा भव्य षटकार. षटकारानं अकाउंट ओपन केलाय. षटकारानं धावसंख्येचा पाठलागाला सुरुवात केली आहे. 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा पहिल्याच बॉलवरती प्रशांत यांच्या बॅटमधून अगदी बाहुबली स्टाईलनं हा षटकार झालाय. जय हनुमान सरवली टीमचे बाहुबली प्रशांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऑन स्ट्राईक तुम्ही पाहताय. पहिला बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलवरती त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकारानं ते इरादे स्पष्ट केलेत या मॅचमध्ये. वेगानं टाकलाय. अप्रतिम वेग पाहायला मिळतोय. भन्नाट वेगानं मात्र आता गोलंदाजी केली जाते. पहिला बॉल तो ओव्हर पिचच मिळाला होता, त्याच्यावरती षटकार आला. परंतु इथून जर पाहायला गेलं तर वेगानं टाकलाय, बरोबर ब्लॉक होल मध्ये टाकलाय. डॉट बॉल इथून आपण पाहताय. प्रचंड वेग पाहायला मिळाला या बॉलवरती. विकी माने गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय मिडॉन मध्ये फिल्डर आहे. चान्स बनलाय परंतु पोहोचतील प्रशांत. गुड रन. धावसंख्या धावफलकावरती 7 आली आहे. 7 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक तगडी फाईट इथून आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी नारेन आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान सरवली या दोन टीम दरम्यान 47 बनवल्यात. 48चा बचाव करायचा आहे. वेगवान पंचांकडे अपील. पंच सांगतात यस. फलंदाज OUT लेग बिफोरच्या साह्यानं LBW फलंदाज बाद. मिळाला पहिला आदरा जय हनुमान सरवली टीमला. कल्पेश पाटील आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतील. करण भंडारी सॅकिंग गेनवरती बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील.
48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहताय प्रशांत पाटील यांच्या बॅटमधून तो षटकार आला. तदनंतर अगदी आपण पाहताय डॉट बॉल देखील पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर सिंगल आली आणि जसे अगदी आपण पाहताय कल्पेश पाटील स्ट्राईकवरती आले, विकी मानेनं त्यांची विकेटच घेतली आहे. व लोअर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केलाय, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल जावेतून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव आली आहे, सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले ते 8 वरती. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे पहिल्या ओव्हरमधील. हो आणखीन एक चांगला बॉल. यावेळी पंचांकडे पुन्हा एकदा लाऊड अपील होती आहे. पंच सांगतायत की इथून मात्र बरोबर अगदी लेग स्टम्पच मिस करतोय. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर षटक क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त झालाय. एक षटकाचा खेळ समाप्तीनंतर धाव फलकावरती 8 आल्यात. विकेट्स देखील 1 आली आहे. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हे चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं आपण पाहता नारेन टीमची आपल्याला पाहायला मिळते. 48 धावसंख्येचा बचाव करत असताना अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता आणि तदनंतर असं वाटलं होतं की हे षटक थोडंसं मागणं आपल्याला पाहायला मिळेल विकी मानेचं, परंतु त्यानंतर त्यांनी ते कमबॅकच केलं. आठ धावा फलक्यावरती सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आयुष पाटील गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. समोर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय करण भंडारी राऊंड विकेटनं. हो चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आणला. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॅकअपसाठी. धाबेतून सिंगल पाहायला मिळतीये. सिंगल धाव आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र आता 9 वरती. अरफाजबाई लगर आणि नूरबाई बुबेरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहता आतमध्ये आला. इथून आपण पाहता ती सिंगल धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 9 वरती. बनवाचे 48 आहेत. चांगली बॉलिंग चालू आहे. चांगली बॉलिंग चालू आहे खऱ्या अर्थानं आपण पाहता या ठिकाणी आई गावदेवी नारेन टीमची. हो चांगला बॉल. पंचांकडे अपील केली जाते वाईटसाठी. पंच अगदी जाग्यावरती शब्द सांगतायत की बरोबर व्हाईट लाईनच्या आतूनच आलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत पाटील सारखे फलंदाज समोर असताना अगदी आपण पाहता आयुष पाटीलचे खऱ्या अर्थाने गोलंदाजीतील दादागिरी पाहायला मिळते. डॉट बॉल इथून आपण पाहताय. हो आणखीन एक चांगला बॉल. अगदी आपण पाहताय संधी इथे रनआउटची होती, परंतु बॉल हातामध्ये आलाच नाही आहे. आणि जरी बॉल हातामध्ये आला असता तरी देखील आपण पाहताय नॉट स्ट्राईक एंडवरती स्टंपच्या समोर कोणताच फिल्डर नाही आहे. हसनैन निखिल आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्याला अफजल टिवाले या स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी बोलत आहेत. हसनैन आणि निखिल आपण या मुख्य व्यासपीठावरती या. धाबा धावफलक्यावरती आल्या त्या अगदी आपण पाहताय 10 धाबा धावफलक्यावरती. हो आणखीन एक चांगला बॉल. वेगवान बॉल. अगदी आपण पाहताय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्कच होत नाहीये. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर आयुष पाटील अगदी कमालीचं स्पेल इथून हाताळतायत. आतापर्यंत त्यांनी 4 बॉल टाकले. 4 बॉलमध्ये अवघ्या 2च धाबा खर्च केल्यात. 48 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिलं षटक अगदी आपण पाहताय ते 8 या धावसंख्येचं आलं होतं आणि आतापर्यंत 4 बॉलमध्ये आयुष पाटीलनं फक्त 2च धाबा खर्च केल्यात. हो टॉपेस लागले. बॉल पाठीमागे चाललाय. फिल्डर थोडेसे दूर राहिले. तोपर्यंत 1 धाव
इथून कम्प्लीटच होती आहे. काही गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय आई गावदेवी नारेन टीमची 48 धावसंख्येचा बचाव करत असताना आतापर्यंत धावा 11 धाव फलक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. एक चांगलं स्पेल आतापर्यंत हाताळलंय गोलंदाज आयुष पाटील यांनी. धाबा त्यांनी आतापर्यंत 5 बॉलमध्ये अवघ्या 3च खर्च केल्यात. प्रशांत पाटील सारखे फलंदाज समोर असताना त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं एक जबरदस्त फाईट दिली आहे. हो यावेळी आगला वेगळा फटका. अगदी आपण पाहताय लॉंग लेगला बॉल सरळ चाललाय सीमा पार. धाबा मिळतील 4 चौकार. शेवटच्या बॉलवरती अगदी आपण पाहताय प्रशांत पाटील यांच्या बॅटमधून हा मोठा स्ट्रोक आला. 4 धाब्यांसाठी चौकार पाहायला मिळाला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 15 वरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 15 धाबा धाव फलक्यामध्ये आल्यात. 48 धावसंख्येचा पाठलाग करते आहे बॅटिंग करणारी जय हनुमान सरवली टीम. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत जय हनुमान सरवली टीमला. 33. चला टीम मीटिंग करू नका, जास्त वेळ नाही आपल्याकडे. हे नेहमीच आम्ही सूचना करतोय कारण की अगदी जर पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाकडून आपल्याला फक्त 12 वाजेपर्यंतचीच खऱ्या अर्थानं ती परमिशन आहे. हां आणि खऱ्या अर्थानं ती कशासाठी आहे ते सर्वांनाच माहिती आहे कारण की 12वीचे एक्झाम चालू आहेत. त्याच्यामुळं 12 नंतर ती परमिशन नाही आहे आपल्याकडे. परंतु तरी देखील आपण पाहताय 1 तास आपण एक्स्ट्राचा घेतोय. ते आयोजक त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय त्या प्रॉब्लेम्सला फेस करतायत. परंतु आज आपल्याला भरपूरच उशीर होणार आहे त्याच्यामुळं थोडासा वेळ कमी घ्या मित्रांनो. तुम्ही पाहिलं देखील असेल गेल्या 5 रात्रींमध्ये 6 रात्रींमध्ये ते डीजे देखील आपण यूज केला नाही आहे. फक्त अगदी समालोचन करण्यासाठी त्याचा उपयोग होतोय. ते संगीत ते गाणी त्या डीजेवरती आपल्याला पाहायला मिळत नाही कारण की तसे रिस्ट्रिक्शन आपल्याला देण्यात आलेत. धावसंख्या धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळते 15. येणारे बॉल 12 आहेत. धावा बनवायच्या 33 आहेत. गोलंदाजी मार्कवरती मयूर मात्रे 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सॅकिंग इनवरती आपण पाहताय करण भंडारी. सॅकिंग इनवरती या नॉनस्ट्रायकिंगवरती प्रशांत पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ते मात्र तो स्ट्रगल करतायत या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. हो चांगला बॉल. हो इथून स्ट्राईक हवी आहे प्रशांत पाटील यांना. इथून करण भंडारी यांची विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल. ती विकेट्स आली आहे रनआउटची. ऑन साईडला फटका अगदी आपण पाहता डीपमध्ये चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. धाव मिळेल फक्त सिंगलच. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 16 वरती. प्रियांशी 11 भडवल B+ हा संघ जर आजच्या रात्रीमध्ये इथे क्वालिफाय होतोय. त्यांनी कोणताही प्राइज मारो त्यासाठी काही नाहीये परंतु फक्त क्वालिफाय होतोय तर 7 बाय नजे यांच्याकडून त्या संपूर्ण टीमला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात येतील आणि आमदार ट्रॉफीमध्ये ते टी शर्ट त्यांना त्या ठिकाणी दिले जातील. हो मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल पकडली एक कॅच मिळाली आणखीन एक विकेट. फलंदाज बाद होतील. दीपेश बाल्या मामा यांचं आगमन झालंय. आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. विकेट हॅट्रिक साठी दुर्गेश पाटील यांच्याकडनं आपण पाहताय तब्बल 5005 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. शादाबाई यांचं आगमन झालंय या मुख्य व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत असेल शादाबाई नजे या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं, आपलं सहर्ष स्वागत. अगदी येत्या 22 मार्च ते 27 मार्च या कालावधीमध्ये शादाबाई नजे पुरस्कृत आमदार ट्रॉफी, दमदार ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. काय गोलंदाजी साकारली जाती आहे. गोलंदाज मयूर म्हात्रे यांच्याकडून राऊंड विकेटना गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत आणि इतकी जबरदस्त बारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे मोमेंटम आपल्या टीमकडे त्यांनी शिफ्ट केलाय. दाबाच देत नाहीये, तो स्ट्रगलच चालू आहे. एसके भाई ओ मिस टायमिंग, ओ पकडले कॅच. आणखी एक फलंदाज बाद श्रीकांत चौधरी हॅज टू द डिपार्ट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सागर बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलक्यामध्ये आल्या त्या 16. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 32. 6 बॉल 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. परंतु सॅकिंग इनिवरती प्रशांत पाटील आहेत, त्यांच्यासाठी काही शक्य आहे. प्रशांत पाटील म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय विस्फोटक आक्रमकरित्या सातत्यानं फलंदाजी करत असतात. त्यांची विस्फोटक इनिंग याच मैदानावरती आपण पाहिली आहे. 6 बॉलमध्ये 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजे या धावा त्यांच्यासाठी जर पाहायला गेल्या तर अगदी आपण पाहताय कमी देखील आपल्याला पाहायला मिळतील, कारण की मोठे फटके सातत्यानं त्यांच्या बॅटमधूनच आपल्याला पाहायला मिळालेत. 6 बॉल 32 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय ओमकार दुर्वेश पाटील यांच्याकडनं आपण पाहताय तब्बल 5005. हो पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय शरीरावरती लागलाय. पहा पहिले बॉल फलंदाजाला कुठे लागलाय, ते जास्त लागला असेल तर प्लीज चला आपण बाहेर यायचंय. शादाबाई नजे यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी थोड्याच दिवसांमध्ये म्हणजे येत्या 22 मार्च ते 27 मार्च या कालावधीमध्ये आमदार चषक 2026 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहता 48 संघांना प्रवेश असेल. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असेल, 2 बायसिकल असतील आणि तदनंतर अगदी आपण पाहताय त्या स्पर्धेमध्ये अगदी 6 दिवस जे खेळाडू खेळणार आहेत त्यांच्यासाठी जेवणाची देखील व्यवस्था असेल. धावसंख्या धावफलक्यावरती अगदी जर पाहायला गेलं तर मात्र स्थिर अवस्थेमध्ये पाहायला मिळतीये. पहिला बॉल डॉट बॉल उसाकलाय. ओमकार या गोलंदाजानं बरोबर अगदी आपण पाहताय तो परफ्यूम डिलिव्हरी आला होता, शरीरावरती आदळला. नेक्स्ट बॉल हो ऑन साईडला पूल केलाय, गॅपमध्ये बॉल, सीमा पार, चौकार. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 20 वरती. 20 धावा धावफलक्यावरती तुम्हाला बनवायच्या आहेत. ते अगदी 48 आतापर्यंत 20 धावा धावफलक्यावरती म्हणजे 28 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. विकेट हॅट्रिकसाठी दुर्गेश पाटील यांच्याकडनं आपण पाहताय 5005 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दुर्गेश पाटील यांनी खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय पहिल्या मॅचपासून हे कॅश प्राइज लावलं आहे, परंतु कोणालाच मिळालं नाहीये. टीमचे पुरस्कर्ते आहेत दुर्वेश पाटील, नारायण टीमचे, आई गावदेवी नारायण टीमचे पुरस्कर्ते दुर्वेश पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज लागलं गेलं. विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक ते फक्त नारायण टीमसाठीच असेल. 3 बॉल झालेत. धावा धावफलक्यावरती आल्या ते अगदी आपण पाहता 21. सरवली टीम ज्यावेळी अगदी आपण पाहिलं 47 धावसंख्येचं आव्हान आहे असं वाटलं होतं कुठेतरी हे आव्हान लवकर चेस होईल, परंतु इतक्या जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली. वाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 22 वरती. 3 बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक अंतिम
3 बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता. बॅक टू द बॉलर. ओ डायरेक्ट हिट. फलंदाज बाद प्रशांत पाटील. ओ समोर लॉप केलाय. फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप, परंतु धाव इथे मिळणार नाहीये. शेवटचा एक बॉल बाकी आहे औपचारिकता या मॅचची. ओ समोर समोर उडवलाय. ब्लॅक स्क्रीनच्या वरून शेवटच्या बॉलवरती फिनिशिंग टच दिलाय. षटकार आलाय आणि मॅच इथून जिंकले ती खऱ्या अर्थानं आपण पाहताय. आई गावदेवी नारायण टीम, कॉंग्रॅच्युलेशन टीम. हळद टीम जय हनुमान सरवली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच